आज मी पहिल्यांदाच सकाळी 6 वाजता नाळीबागेतला हा व्ह्यू पाहिला आहे आणि हा व्ह्यू पाहून ना मी प्रेमात पडले ह्याच्या. या गार्डनमध्ये एवढं छान वाईब येत होते आणि सकाळी सकाळी आहे ना आम्ही हा वर्ली सिलिंगचा व्ह्यू बघितला. भाईसाब काय भारी वाटत होतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब झालेलं आहे. दादरमध्ये आमचं एक काम होतं, सो ते काम आटपलं आणि सकाळी आम्ही 4:30 वाजता उठून गेलो होतो. सो घरी आलो आणि मग फ्रेश झालो आणि बघितलं तर काय माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात आहे. आणि लुसी इथे बघा कबूतर बसलेले, त्यांना ती हाकलवत होती. तिला आवडत नाही असं कोणी बसलं आमच्या घरासमोर तर ती हाकलवत होती. आणि मग मी सकाळी लवकर कामं आटपली फ्रेश वगैरे होऊन, कारण का म्हणजे सकाळ लवकरच झालेली पण एवढं लवकर उठायची सवय नाही ना जास्त, तर डोकं दुखत होतं माझं. आणि आज संकष्टी होती तर मम्मीचा फोन आला की तिने साबुदाण्याची खिचडी बनवली तर खायला ये करून. आणि इथे बघा माझा पिल्लू सकाळी सकाळी तिला मला बघून एकदम हॅपी झाली आणि मी पण तिला बघून हॅपी झाली. आणि मम्मीच्या हातची साबुदाण्याची खिचडी बापरे कशी मस्त होते, मला तर खूप जास्त आवडते. खिचडी वगैरे खाल्ली आणि मग घरी आली, सगळी माझी कामं उरली ती आटपली आणि जी झोपली आहे ना 3 तासाची, डोकं दुखत होतं म्हणून मी एवढं झोपली. एवढा वेळ मी कधी झोपत नाही दिवसा. मग कडक आल्याचा चहा बनवला आणि इथे मी ना काळे वाटाणे भिजत घातले, ते शिजत लावले आणि मी चहा घेत होती. तेवढ्यात पप्पांचा फोन आला की आज जेवायला इकडे या. तर मी त्यांना नाही बोलली पण त्यांनी बोलवलं आणि मी जाणार नाही असं होणार नाही. आणि माझं कानातलं ना हरवला होता, तो माझ्या नवऱ्याने शोधून काढला. मला खूप आवडतं हे कानातले. आणि इथे बघा मी आल्यावर ह्यांच्या चेहऱ्यावर हॅपी बघा. आणि आज ना करवा चौथ होती तर आमच्या बाजूच्या ज्या आंटी आहेत त्यांनी हे राजस्थानी पोशाख घातलेला आणि एवढा सुंदर दिसत होत्या ना, मेहंदी पण खूप छान रंगलेली. आणि इथे मम्मी आहे ना शिरा बनवत होती, मग त्यांनी संकष्टीची पूजा केली. आम्ही पूजा करू शकत नाही कारण का आम्हाला थोडं सुतक आहे म्हणून. आणि बघा प्रसादीची हावरी बघा मी आमची, ती आता पप्पा जाणार तिथेच जाणार जोपर्यंत तिला खोबऱ्याची प्रसाद भेटणार नाही. तिला खूप आवडतं खोबऱ्याची प्रसाद, हे बघा खाते कशी. बाकी तिला नको, नारळाचं पाणी दिलं तर नको पण खोबरा खायला तिला पाहिजे. मग पूजा वगैरे आटपली आणि सगळ्यांनी उपवास सोडला. असा होता आजचा दिवस. ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.